नमस्कार मित्रांनो, रात्री जो भूकंप आला होता तो 10:04 आला होता. 3.4 तीव्रताचा होता आणि दुसरा 11:01 आला होता. तो जवळजवळ 4 तीव्रताचा तर असायलाच पाहिजे, कारण आपल्याकडे यंत्रणा नाही आहेत. तर मग आपण काय किती तीव्रताचा भूकंप जो आहे तो आपण सांगू नाही शकत त्याला किती तीव्रताचा आहे तो. आणि परत 1 वाजेपर्यंत परत आला होता मित्रा भूकंप. असे रात्रीचे जवळजवळ पूर्ण रात्रभर 5-6 हादरे बसले भूकंपाचे आपल्या कऱ्हेतलावली एरियामध्ये. आणि कऱ्हेतलावली तरच नाही, जवळजवळ हा भूकंप आपल्या जव्हार तालुक्यामध्ये आणि विक्रमगड तालुक्यामध्ये अनेक गावाला लोकांनी महसूस केला मित्रांनो. तर अजून परत आपल्या विक्रमगड तालुक्याचे अधिकाऱ्यांनी अजून व्हिजिट नाही केले ह्या एरियामध्ये, पण डेंगाचेमेट साईडला जव्हारच्या अधिकाऱ्यांनी व्हिजिट केलेली आहे वाटतं. तर तिथे लोकांना भूकंपाबद्दल कसं, म्हणजे भूकंप आला तर कसं आपण स्वतःला सांभाळलं पाहिजे, आपल्या परिवाराला सांभाळलं पाहिजे आणि कुठल्या पद्धतीने आपण राहिलं पाहिजे, म्हणजे जेव्हा भूकंपाचा जर झटका येईल, हादरा येईल तेव्हा. तर त्याच्याबद्दल मला तुम्हाला हे थोडीशी माहिती सांगायची होती की आपल्या एरियामध्ये अजून परत कुठल्याही अधिकाऱ्यांनी व्हिजिट नाही दिलेली आहे, पण मला आहे अंदाज की बहुतेक 1-2 दिवसांनी आपल्या कऱ्हेतलावली भागामध्ये पण, म्हणजे विक्रमगडच्या तालुक्याच्या हद्दीमध्ये पण अधिकारी व्हिजिट देतील असे मला वाटत आहे. तर मित्रांनो, हा पण व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा, म्हणजे जेणेकरून आपल्या ह्या ग्रामीण भागातील, आदिवासी भागातील ज्या पण काही घटना घडतील त्याच्याबद्दल आपण असे व्हिडिओ बनवत आहे. तर त्याच्यामध्ये म्हणजे पूर्ण संस्कृती परत आपण व्हिडिओ बनवतो. तर आपली संस्कृती सांभाळा आणि अशी काही पण घटना घडल्यास आपण त्याच्या माहिती देत राहू ह्या चॅनलवरती. तर मला एवढंच तुम्हाला बोलायचं होतं. धन्यवाद मित्रांनो.